आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तीर्थे पर्व काळ अवघे पाया पे सकळ ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा तुका म्हणे देवा त्यांची केली पावी सेवा ऐसा संताचा महिमा झाली बोलायाची सीमा विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संदाज्या त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णगिरिधी संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून संतांचा महिमा प्रतिपादन करतात विडाल आपल्या कोडोली नगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची ही सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं अचानक पद्धतीनं माझ्या आलेले आहे. दाने दाने पेले काय खानेवाले का नाम, त्या पद्धतीनं हर कीर्तन पेले काय कीर्तनकार का नाम. आमचे परममित्र विशाल महाराजांची ही सेवा होती, पण त्यांना अचानक अडचण आल्या कारणानं संकटाच्या काळी धावून येतो तोच खरा मित्र असतो, असे माझे अतिशय जवळचे मित्र. कारण आम्ही दुबईला सुद्धा सोबत होतो, म्हणून सर्व अचानक सगळ्यांनी फोन केला. मलाही कीर्तन होतं परभणीला, पण ते राजकीय कार्यक्रम होता तो अचानक त्यांच्याच सगळ्या कार्यकर्त्यांमुळे कॅन्सल झाला. मग त्याच्यामुळे संध्याकाळी थोडं निवांत असल्या कारणानं सकाळी बीडची सेवा करून या ठिकाणी येण्याचा योग आपल्या सर्वांचं झालेलं दर्शन. सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सगळ्यांनी थोडा मॉनिटरला आवाज द्या. या कार्यक्रमासंदर्भात विशेष आग्रह त्यांनी घेतला, अशी महाराष्ट्रातील एक नंबरचे साऊंड सिस्टीम म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे आमचे जालन्याचे चैतन्य साऊंडचे मालक आमचे सोमनाथ भाऊ, आमच्या सोमनाथ भाऊंच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे आपले सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तपरायण आदरणीय पवार गुरुजी व ज्येष्ठ नागरिक संघ कोडोली यांच्या सौजन्यानं आजची ही सेवा आहे, त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. या निमित्तानं व्यासपीठचालक मारुती महाराज असतील आदी करून ही सर्वच मंडळी या कीर्तन सेवेला ज्यांची विशेष उपस्थिती आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार आणि वारकरी संप्रदायाच्या बरोबर नारदीय कीर्तन सेवेची परंपरा ज्यांनी यशस्वीपणे संपूर्ण महाराष्ट्र आणि भारत देशामध्ये फुलवली असे आदरणीय वंदनीय हरिभक्तपरायण आपले बाबांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. बाबांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे परमार्थ स्नेह उमेश महाराज कीर्तत महाराजांची या कीर्तन सेवेला विशेष उपस्थिती आहे. मृदुंगाचार्य आमचे चंद्रकांत महाराज गिरी असतील, गायनाचार्य मारुती महाराज असतील, गायनाचार्य आमचे प्रवीण महाराज असतील, गायनाचार्य भीमराव महाराज असतील आदी करून ही सर्वच मंडळी दोन्हीकडे दोन चोपदार अगदी द्रोणाचार्य भीष्माचार्य सगळे वजनदार आहेत, सगळे तरुण तडपदार वारकरी शिक्षण संस्थेले हे सर्व आमचे गुरुबंधू मंडळी उपस्थित सर्व मातृवर्ग पितृवर्ग सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सेवेला प्रारंभ विडल अभंग तुकोबरायांचा आहे, संतांचा महिमा सांगणारा अभंग आहे. आणि फक्त संतांचा महिमा तुकोबऱ्या प्रगट करत नाहीत, तर संतांच्या आलिंगनाचा महिमा प्रगट करतात. आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे. संतांनी आलिंगन दिल्याच्या नंतर त्या साधकाच्या जीवनामध्ये काय परिवर्तन होतं, कशाची प्राप्ती होते, त्याला फल काय मिळतं याचं चिंतन करणारा अभंग विडल. संतांच्या आलिंगनाचा महिमा आहे. मुळात आवाज वरचा थोडा कमी ठेवा, छान लागला होता सुरुवातीला तसाच ठेवा, बॉक्स मधूनच जास्त येऊ द्या, करण्यांचे थोडे कमी ठेवा.
मुळात आलिंगन ही प्रक्रिया अशी आहे की कुणी कुणाला आलिंगन देत नाही. एखाद्याची ओळखच नाही डायरेक्ट आलिंगन दिलं असं घडेल का कधी? नाही. थोडी ओळख असेल तर तो माणूस दिसला फक्त स्मित हास्य करतो, तेवढंच हसायचं आणि त्याला वाटं लावायचं, बस तुझा पाहुणचार भरपूर झाला, कारण तुझी योग्यता असते, चलो. म्हणजे छोटी ओळख असेल तर स्मित हास्य, त्याच्या पुढे दुसती असेल तर हातात हात आहे, त्याच्या पुढे मैत्री असेल तर खांद्यावर हात टाकून माणूस चलतो. जीवलग मैत्री असेल तर आलिंगन आहे. आलिंगनाची स्टेप लक्षात येते. सर्वोच्च प्रेम असेल तर आलिंगन होतं. विडवल ठीक आहे महाराज, प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं असं काय आहे का? चूक. प्रेम असेल तरच आलिंगन दिलं जातं असं सुद्धा नाही. आलिंगनाचे प्रकार आहेत प्रामुख्याने 2. प्रेम असेल तरी सुद्धा आलिंगन आहे, आणि पुढचं ऐक, अंतःकरणामध्ये कपट असेल तरी सुद्धा आलिंगन आहे. त्याला द्वेषाचं आलिंगन म्हणते. आणि आजच्या अभंगात जे सांगितलं ते प्रेमाचं आलिंगन आहे. आलिंगनाचे 2 प्रकार, द्वेष स्वरूप आलिंगन आणि प्रेम स्वरूप आलिंगन. विडवल अंतःकरणामध्ये कपट असेल, मनामध्ये राजकारण असेल, डोक्यामध्ये राग असेल, तिरस्कार असेल, तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं बरं का. आधी द्वेषाचं सांगतो मग प्रेमाचं आलिंगन सांगतो, चित्त देऊन ऐका. द्वेषाचं आलिंगन कुणी कुणाला दिलं? 5 पांडव जेवायला बसले, धृतराष्ट्राने बोलता बोलता भीमदादा सोबत संवाद सुरू केला. भीमा, 100 मुलं मेली रे, पण तुम्ही राहिलेले 5 माझीच मुलं आहेत. भावाचे काय आणि माझी काय, ही भाषा बघा बरं का किती गोड आहे. आणि आधी ह्यानेच पिटिवलं होतं. ही लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. भीमा, भावाची काय आणि माझा काय? तुझ्याकडे पाहिलं की मला माझ्या दुर्योधनाची आठवण येते. आणि कधीतरी असं वाटतं की तू माझा मुलगा आहे, आणि मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं, कडकडून मिठी मारावी. तुला आलिंगन देण्याची माझ्या अंतःकरणात खूप इच्छा आहे. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कुणाला? भीमदादाला. हे आलिंगनात प्रेम आहे का? नो. प्रेम नाही, कपट आहे. गोड बोलून जवळ बोलायचा होता आणि दाबायचा होता. पण भाषा किती गोड आहे भीमा. हे राजा, भाषेव कधी जायचं नाही बरं का. हा, तोंडाव माणसं गोडच बोलत असतात. आपण रोज बघतो ना तोंडा, वा वा वा, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही, पुढे गेल्या काय खरंय त्यांनी तर वाटोळ केलं. म्हणजे तोंडाव एक महाग तुकोबाने त्याला प्रमाण दिलं. मैंद मुखीचा कोवळा, भावांतरीचा निराळा, भावांतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा, भावांतरो निराळा, भावांतरो निराळा, भावांतरो निराळा, मैंद मुखीचा कोवळा, भावांतरीचा निराळा, मुखीचा कोवळा, भावांतरीचा निराळा. तोंडाव एक मनात एकच असते, अंतःकरणात वेगळे शिजत असते. लई गोड बोलते ते आपल्याला कधीच मतदान करीत नसते. हे ध्यानात ठेवा. उघड उघड दुश्मन परवडला, समोरच्या स्टेजवरून आपले षड्यंत्र ओपन करतो, पण संघ राहून काडे करणारे सगळ्याच गद्दार जात. भावांतरीचा निराळा. विश्वास तरी ठेवायचा कसा? त्याच्या वाणी तर गोड असते ना. भीमा, ए राजा, तुला आलिंगन देण्याची इच्छा आहे. भीमदादाला बी वाटलं खरंच काकाच्या मनातला आपल्याविषयी राग गेला का काय काय नो. आणि भीम मोकळ्या मनाचा माणूस होता. भीम म्हणला, काका मी तुम्हाला आलिंगन देणार, पण आज नाही उद्या देणार. आणि भीम इतका खुश झाला, त्याने डायरेक्ट पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी काकाला आलिंगन देणार. सगळीकडे एकच बातमी व्हायरल झाली, काका पुतण्याची भेट. काका पुतण्याचं राजकारण आताच नाही बरं का, पहिल्यापासूनच आहे. आता फक्त जरासं फॉर्म मध्ये आलंय. विठ्ठल आणि सगळे फक्त काय एकाच नाही, सगळ्या पक्षात काका पुतण्याच आहे सध्या. नुसता धिंगाणाच लावला या काका पुतण्याने. आणि सगळीकडे बातमी व्हायरल झाली, काका पुतण्याची भेट, काका पुतण्याची भेट.
भगवान श्रीकृष्णापर्यंत बातमी केली आणि कृष्णाने भीमदादाला बोलून घेतलं. म्हणले का नावाला ती खरे का? म्हणले हो, आलिंगन देणार आहे. म्हणले देवाने सांगितलं जिवंत राहायचं असेल तर आलिंगन देऊ नको. पण भीम म्हणला देवा आमच्या घरगुती मॅटर मध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही, आमचा मी बघून घेऊ. कृष्ण म्हणले असं का? तुझ्या घरचा मॅटर तुला आता दिसला का? 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य मी केलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, तेव्हा आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमच्या घरचं मिटवायसाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना. अरे मी राजा कुठला होतो आणि राहायला कुठं होतो? द्वारकेचा राणा. बसणारे जरा प्रसन्न बसा बरं, जरा ताट बसा बरं. का जेवण जात झाले जरा असं थोडं फ्रेश बसा जरा. हा भजन चालू असताना प्रमाण चालू असताना जरा हाताना टाळी मुखानं जरा असं प्रसन्न चेहऱ्याने बसा. म्हणजे तुमच्याकडे बघून आम्हाला थोडं संग वाटलं पाहिजे की आमच्या मनातून ते आलं पाहिजे. जरा असं प्रसन्न बसा जरा. विडवलं पुढचं महत्वाचं आपल्याला द्वारकेचा राणा हे तर थांबायचं. राजा कुठला होता देव? द्वारकेचा. पण तिथून पुढचा शब्द परत सुरू करायचा. राहायला कुठं? पांडव घरी. देव म्हणलेला का माझा मतदारसंघ कोणता? मी कोणत्या मतदारसंघात फायली तुमच्या पास केल्या? म्हणजे आमचा निधी इकडे वळवला ना म्या. आणि आता म्हणतो का आमच्या घरच्या मॅटर मध्ये डोकं लावायचं नाही. जेव्हा देवाने भीमाला झाडलाय मग भीम जरा गारा आला. काय म्हणणे? काहीच म्हणणं नाही. जिवंत राहायचं असेल तर आलिंगन देऊ नको, काकाच्या भाषेवर जाऊ नको. काका खतरनाक आहे. मी तिकडलं सांगतोय. आता तुमच्या डोक्यात काय आहे ते मित्र. आता तुम्ही काय विचार करता त्याला तुम्ही जबाबदार आहे, त्याला मी जबाबदार नाही ना. अवघड होईल. तू आलिंगन देऊ नको. पण शब्द गेलाय म्हणले बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. शब्दात बदल होणार नाही. देवाने सांगितले एक काम करा, आलिंगन द्यायचं ना जरूर दे, पण आलिंगन देण्याच्या अगोदरचा 2 मिनिटाचा वेळ मला देऊ द्या. ठीक आहे ठरलं. सभा भरली. इको थोडा कमी आवाज द्या बोलताना. आणि धृतराष्ट्राने सुरूच केलं. भीमा ए राजा, तो म्हणला होता ना काल आलिंगन द्यायचं. देवाने अशी आयडिया केली. त्याच रात्री भीमाच्या आकाराचा लोखंडाचा पुतळा बनवून घेतला. लांबी रुंदी उंची जाडी डिक्टो भीमच लोखंडाचा. आणि भीमा म्हणून हाक मारली. भीमाला वाटलं चला भीम बी उठला. देवाने खुणेल ग बस तुझा दुसरा नंबर आहे म्हणले. पहिला कोणाचा आहे? सेवकांना खुनेनं म्हणले लोखंडाचा पुतळा पुढे लोखंडाचा पुतळा पुढे सरकवला. 100 मुलं मारली होते. किती राग असन धृतराष्ट्राच्या मनात. आणि भीमा म्हणून त्या पुतळ्याला आलिंगन दिलं आणि जीच कर 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 भीम दाबलाय. लोखंडाचा पुतळा होता पण जागेवर बुका केला. आणि मग भीम म्हणला आयो ह्याच्या जागेवर जर मी असतो जगलोच नसतो रे. ते मला काका नको ना आलिंगन नको, मला पहिलं घरी जाऊन द्या. मला सिद्धांत संपला. उत्तर आहे का? धृतराष्ट्राने बी भीमाला आलिंगनच दिले. त्या आलिंगनात प्रेम आहे का?
हे मला सांगायचंय. आलिंगन शब्दाचं चिन्ह प्रेम आहे का? नाही. कपट आहे, द्वेष आहे, तिरस्कार आहे, अंतकरणात मळ आहे, दुर्बुद्धी, हे द्वेषाचं आलिंगन झालं. असंच अजून एक आलिंगन आपल्या इतिहासामध्ये गाजलंय. आ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणतंय? अफजल खान. कोणाला? छत्रपतींना. पण आलिंगन देणारा कसा होता? आशा वाघिनीचा तो छावा हो, टाळी टाळी टाळ, हा आवाज वडून. आशा वाघिनीचा देव छावा, आशा वाघिनीचा देव छावा, गनिमांना कसा टेचावा, डोक्यात गणी मेकावा. बेटीचा धाडला सांगावा, भेटीचा धाडला सांगावा, आणि खानाच्या भेटीसाठी राजाने शाम्यान उभारला. नक्षीदार शामियान्याला कान डौलत डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीवा माला. आणि खानाने या राजे आलिंगन द्या. बहानी तलवार हातात आहे, तुकोबरायांचं मार्गदर्शन, जिजाऊ मातेचा आशीर्वाद, भगव्या झेंड्याचा शिपाई. आणि छत्रपतींनी आलिंगन दिलं. आणि खानानं काय केलं? खानानं दगा केला. खानदा विमान मान्याला, कटारीचा वार त्यानं केला, चिलकत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान गरबडला, राजे सावध झाले. हा चलो हा. आणि माझ्या राजांनी वाघ नकाचा मारा केला, पोटामध्ये पिठा खूप झाला. टरा टरा फाडलं बोटा राजे राजे, टरा टरा फाडलं बोटा राजे राजे, टरा टरा फाडलं बोटा राजे राजे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. खानाचा कार्यक्रमच केला, त्याला मारलं, हा एक वेगळा भाग झाला. मला फक्त आज महत्वाचं सांगायचं आलिंगन. छत्रपतींनी बी खानाला आणि त्यांनी बी करते आमच्या राजांना. वरवर दिसायला आलिंगनच दिसतंय ना. या राजे गळा भेट द्या, दिसायला आलिंगन आहे. प्रेम आहे का? द्वेष, कपट, स्वराज्याविषयी तिरस्कार, हे झालं द्वेषाचं आलिंगन. पण जगद्गुरु तुकोबराय आज जे आलिंगन सांगतात हे प्रेम स्वरूप आलिंगन आहे. माझ्या ज्ञानोबराय तुकोबराय आदी संतांनी जर एखाद्या साधकाला आलिंगन दिलं तर त्याच्या साधकाच्या जीवनामध्ये कशाची प्राप्ती होते? अभंगाच्या पहिल्याच्या आलिंगन घडे हे, आलिंगन घडे, आलिंगन घडे हो, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे हे, आलिंगन घडे, आलिंगन घडे हो, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. मोक्षाचा युग जाता घडे, मोक्षाचा युग जाता घडे, आईचा झेंडा हातात
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय सांगतात आलिंगन गडे मोक्ष सायुज्यता जोडे. सायुज्यता नावाचा जो सर्वोच्च मोक्ष आहे त्याची प्राप्ती कधी संतांनी आलिंगन दिलं. आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पायावर त्यांच्या ठेविता. किंवा आलिंगने सुखवाटे प्रेमचिदानंदी गोटे हर्षे ब्रह्मांड उच्चटे समूळ मोठे मी पण. म्हणून नाथभाऊ म्हणतात मला पुन्हा 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 तेच वाटते. मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे. त्यांनी आलिंगन दिलं की मोक्ष प्राप्त होतो. काय संतांच्या आलिंगनात महिमा आहे. काय बोलता महाराज राव कसं पटन ह्या का संतांनी आलिंगन दिले मोक्ष शक्यच नाही. काय झालं अहो आतापर्यंत तर आम्ही असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे. मोक्ष कोण देतो देव. असंख्य हजारो प्रमाण आहेत देव मोक्ष देतो. तुम्हीच सांगितलं गाथ्यामध्ये की मोक्ष कोणाकडे देवाकडे. आणि आज सांगता संतांनी आलिंगन दिले मोक्ष एक बोलावं असं डबल सांगून कन्फ्युज करू नका. नेमका मोक्ष देवाकडे का संताकडे. विडाल कारण एक बोलतात ते संत असतात. संत जे काल बोलतात तेच आज बोलतात आणि तेच उद्या बोलतात. जे ज्ञानोबराय बोलतात तेच तुकोबराय बोलतात. जे नाथबा बोलतात तेच नामदेवराय. सगळ्यांचं एक मत. तो हे आम्हाला डबल दिसतंय ना. देव बी मोक्ष देतो संत बी देतात. नेमका खरा मोक्ष कुणाकडे क्लिअर करा. असं कन्फ्युज करू नका. कारण एक बोलतात ती संत दोन बोलतात ती माणसं. माणसं दोन नाही माणसं जसं वार असेल तसं फिरत येत. माणसाचं काय गावात कोणत्या पक्षाचा नेता उद्या लोकसभेला हजर. नेता बदलेन लोक तीच लोक बदलते ते खरं सांगा बरं. आणि दोन्ही नेत्यांना लोकांचा तेव शब्द घाबरू नका आम्ही सगळे तुमच्या माग. म्हणजे त्यांनी तरी नेमकं काय कशी आखणी करावं बुवा आपली जर भाषाच इतकी गोड असेल. आणि सगळ्या नेत्यांना लोकांचा तेव. ही लोक काही इतकी सोपी नसतात. हे लोकांचं वेगळे. संत नव्हते जगा मानसा त्या सारी. संतांचं तसं काम नाही ना. ते ठाम असतात त्यांच्या मुद्द्यावर. तुम्ही सांगितलं देवाकडे मोक्ष आहे. आजच्या अभंगा संताकडे मोक्ष आहे. नेमका मोक्ष कुणाकडे विडल. तर त्याचं उत्तर आहे का. त्याचं उत्तर दोन स्वरूपात आहे. पहिलं उत्तर देव मोक्ष देतो नाही असं नाही. पण देवाकडला मोक्ष हे जरा लेट प्रोसेस आहे. संताकड त्वरित तात्काळ फास्ट. म्हणजे असं कसं काय. देवाकडे बी मोक्ष मिळतो पण देवाचं काम म्हणजे सरकारी काम 6 महिने थांब बघू करू ह्या निधीतून टाकू त्याने टाकी तर कशातच नाहीत पण ह्याच्यातच 5 वर्ष जातात बघू करू. हे देवाचं काम आहे. कारण देवाकडे मोक्ष मिळाय अख्खा एक क्षण लागतो असं ज्ञानोबराय सांगतात. देवाचे द्वारे उभा अख्खा क्षण. तुकोबराय म्हणले देवाकडे क्षण लागतो संताकडे अख्खा क्षण लागत नाही. अर्धा क्षण न घडता संताचे संग अर्धा क्षण न घडता संताचे संग तेने होया शांती महात्मा संग दे संत संग दे. तेने होया शांती देवाकडे आकर्षण आहे. इकडे आकर्षण लागत नाही. 50% काम लवकर अर्धा क्षण घडता संताची संगती. म्हणजे देवाकडला मोक्ष जरा थोडं थांबू नये. संताकडे फास्ट काम आहे. इतकं फास्ट आपण सारिके करीती तात्काळ विलंबच नाही. त्याच्यामुळं हे खरं आहे की मोक्ष सायुज्यता संताकडे फास्ट काम आहे. आणि आणखी एक सांगतो देवाकडला मोक्ष देवाकडे फक्त मोक्षच आहे. संताकड डायरेक्ट मोक्षाची पंगत. आणि पंक्तीमध्ये भेदभाव नसतो. का समर्थाच्या पंक्ती भोजनी तळलेल्या वरिल्या एकाची पकवाने. ज्ञानोबरांनी म्हणजे संतांनी डायरेक्ट मोक्षाची पंगत घातली. जायाने घातली मुक्ती
इकडे डायरेक्ट पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांद. गवांदे म्हणजे पंगत. मिळविली मांदी वैष्णवांची. त्यामुळं आपल्यासारख्या सर्वसामान्यासाठी संतांकडला मोक्ष जरा जलद प्रोसेस असल्या कारणाने तुकोबारे म्हणतात आलिंगन गडे मोक्ष सायुजता जोडे. असं कोणत्या संतांनी कोणाला आलिंगन दिलं ऐका. पैठण निवासी नाथ बाबा आणि त्यांच्या घरी रोज पुरणपोळ्याचा स्वयंपाक व्हायचा. रोज पोळ्या. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत. सण येतात आणि सण निघून जातात. आणि सण गेल्यावर आपल्याला कळतं की बाई माझ्या पोळ्याच करा. तुला कटाळा होता. अरे आपल्या धर्माचं पावित्र्य, आपल्या धर्माचे उत्सव हे आपण संपन्न केले पाहिजेत. आणि सगळे अस्ताव्यस्तच झाले माय बाप. आणि तासात काय काय अशा जुन्या माता मावल्यात पोळ्याचा स्वयंपाक करतात तासात. नवीन मुली 2 दिवस पित्र पुढं असते ना, 3 दिवस आधी आमची पित्र आहेत आमची पित्र. अरे काय गाव जेवायला आहे का काय? जेवाय माणसं बी 2 फुल 1 हाप त्याच्यातच गोकूच तुझी एम झाली. रोज पुरणपोळ्या. आणि गिरजा मातेने इतकी सुंदर पोळी माता आईसाहेबांची बनत होती. गिरजा मातेची ती पोळी अशी गुळवणीत टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं बरं का. गुळवणीत टाकले की तिने समर्पण केलं पाहिजे. ती खरी पोळी. आताच्या पोळ्या. आमचा एक मित्र का गावात जेवाय गेलं त्याचा अंगठा मुरगाळला पण पोळी तुटली नाही. अरे काय लबरची का काय का काय. लय जड असतात म्हणे काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकर मध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळकेवाडी, मध्ये करपेवाडी, वर कोरडेवाडी. खाणारांनी काय खावा नेमका. लाडू फोडाय काय काय ठिकाणी दगड न्यावं लागतं ह्या दिवाळीला. चांगला स्वयंपाक करणं त्याला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते बरं का. हा ती सुद्धा एक प्रकारची कला आहे. त्याला पाककला म्हणते. नाही तर ते कोणाचं काय काय माता मावल्या काहीच करीत नाही. त्याला भाजीत आपलं पाणी त्याच्यात थोडी फोडणी दिली तेल आणि मीठ सांगता अशी आमटी तयार. माणूस चुरू चुरू हाणते. काय काय जाम झाल्या मसाला टाकू टाकू भाजी शिल्लकच राहते का. अन्नपूर्णा मातेची कृपा जरा थोडी कमी पडली. आणि सध्या काय झाले नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा विषय संपला तर जमाय. त्या शिक्षणासाठी बाहेर तिकडे मेस. सुट्टीला आल्या आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय नसती सासू जाळण दूर संगच. मुलीला 3 गोष्टीचं शिक्षण द्या माझी विनंती. शाळेचं, संस्कृतीचं आणि महत्वाचं स्वयंपाकाचं. स्वयंपाक सुद्धा मुलीला आलाच पाहिजे. आणि शालेय शिक्षण तर जरूर द्या पण आपल्या संस्काराचं, आपल्या धर्माचं, आपल्या परंपरेचं सुद्धा भान त्या माऊलीला असं. हे आई वडिलांची जबाबदारी माय बाप. आणि स्वयंपाक येत नाही काय. लग्न झाल्यावर तिकडे सासू एका पुरीचं झालं लग्न. सासूबाईने सुनबाई करा पोळ्या. हे म्हणजे चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या. तिने युट्यूबला गुरु मानलं आणि युट्यूबवरून लिस्ट तिने टाकलं पोळ्या कशा. सगळीच लिस्ट आली. निम्मा स्वयंपाक तयार झाला. आमटी करायच्या टायमाला मोबाईल स्विचअप झाला. त्याला मिळलंच लागा मिरच्या किती टाकायच्या. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसागणी 10 तरी मिरच्या पाहिजे. मारिती का काय माणसं. 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारी किचन खोलीत आली. भाजीचा कलर बघितला. म्हातारीने कलर वरच क्वांटिटी ओळखली. म्हातारी म्हणली मला भूकच नाही. माझी शिवरात्र आहे म्हणली. नवरात्रात म्हणला जेव्हा तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नुसता उड्याच हाणायचा. बायकोनं भाजी केली. बायकोनं. म्हातारी म्हणली मरची नको खावलंय तिकड. ह्यो म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच नाही मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला कानातनं दुरून डोळ्यातून पाणी. त्याची बायको जवळ आली म्हणली होय व भाजीत काय कमी जास्त नाही. मला नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कस काय पाणी आलं. ते म्हणले आनंद असुरत आनंद असुरत. देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणलं हेच आनंद बळच पचिवलाय मरण म्याला. काय स्वयंपाक काय तर. तिला शाळेच्या बरोबर संस्कृतीच्या बरोबर स्वयंपाकाचं शिक्षण द्या. नुसते ह्यांची अपेक्षा आम्हाला हाय पाय जावाय पाहिजे. उपाशी मारायचंय का जावाय. आपल्या मुली आधी आपण किती कला गुणात सगळे परफेक्ट बनले ह्याचा बी जरा विचार करा ना. काय स्वयंपाक गिरजा मातेचा. पोळी गुळवणीत टाकली तर जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी. आणि रोज पोळ्या बर का. सकाळी 8 वाजता पोळ्याचा स्वयंपाक नाथबाबांच्या घरी तयार होत होता. मग गिरजा माता उठत कधी असते 8ला तर पोळ्या तयार होत होत्या. आणि त्या पोळ्या खाण्यासाठी सामान्य घराचा एक बालक टिकून राहिला होता. त्याचं नाव गावबा. काय शाळेतच गेला नव्हता. साधा भोळा आपला सामान्य. खाण्यासाठी ना संतांनी आलिंगन दिल्यावर काय फळ मिळतं काय रिझल्ट येतो ह्याच्यावर चिंतन चालू आहे बरं का. ते गावबा तिथे येऊन राहिला होता सामान्य. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता हरिपंडित विद्वान माणूस होता. पण थोडा जरा गची थोडी बाधा झाली. आणि
ते नाथबाबांनाच एक दिवशी म्हणला, नाथबाबा राहिलेलं रामायण कोण लिहिन? म्हणजे त्या हरिपंडिताला असं वाटायचं, नाथ महाराज म्हणते ना, तर तूच लिहा, तुझ्याशिवाय कोण आहे? बऱ्याच जणांना असं वाटतं माझ्याशिवाय कोण आहे. लय असते तर म्हातारे सुद्धा म्हणते, मी गेल्यावर माझ्या नाताचं कसं होईल? तू पहिले जा, तूच पप्याचे बिस्किट मुरगाळे ती. गावात बी काय, मी गेल्या गावचा विकास कोण करेन? अख्खं गाव फक्त तुझी वाट बघतंय, पण तू जायचं नाव घ्याय ना. मीन फिन काही नसतं इथं, लई पडले ते. कोण लिन असं ते हरिपंडिताला वाटायचं. जरा अहंकार झाला. आणि एक वाक्य सांगतो, ज्ञान किती ह्याला किंमत नाही, तुम्ही नम्र घेतात ह्याला किंमत आहे. सध्या लोक म्हणतात शिकला तेव टिकला. हा, जे वाकला तेवच टिकला. हा, वाकायला शिका. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंत. म्हणून तर तुकोबा म्हणले, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा, लहानपण दे गा देवा देवा. मुंगे साखर तारवा, मुंगे साखर तारवा. लहानपण दे गा देवा, मुंगे साखरेचा रवा. मुंगे होऊन साखर खायची. 2-4 मुंगे एकत्र बसले. मुंगे दिसायला नाही पण झटका वाईट आहे बरं का. मुंगे एकत्र बसले आणि त्यांनी मिटिंग सुरू केली. मुंग्यांची मिटिंग. एक मुंगी म्हणले मला दिल्लीला जायचं. मुंगी दुसऱ्या मुंगीने खनकुन काना खाली गबस म्हणले, आग्रून बघून पाय पसर, आपलं बजेट किती, आपण बोलतो किती. झपको काय म्हणले, जाईन का मुंगी दिल्लीला? नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली, कोडोली कोडोलीतून एखादा दिल्लीला गेला गुपचिप त्याच्या खिशात जाऊन ती मुंगी बसली, तर नॉनस्टॉप त्यांनी दिल्ली गाठली. तिकीट नाही, बुकिंग नाही, चेकिंग नाही, पासपोर्ट नाही. तिथं गेले त्या मुंगीने साताऱ्यातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. हे म्हणली पोरवा न्यू पार्लमेंट इन दिल्ली म्हणले, आले का नाही दिल्लीत? मोदी साहेब सुद्धा येणार म्हणजे 2 मिनिटात तुला व्हिडिओ कॉलवर मोदी साहेब दाखवते. मग गावातली मुंगी म्हणली, होय ग तू दिल्लीला कसं काय गेली ग? मग दिल्लीतली मुंगी म्हणली, दिल्लीला यायला 2 गोष्टी गरजेच्या आहेत. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळतंय का बाजारा? जरा तुकडं करून सांगतो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचे त्याने विकार सोडा. म्हणजे लहान व्हा, ज्ञानोबारा रूपी मोठ्याचा हात धरा, मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि याच ट्रान्सलेशन मोक्ष सायुजता. पण त्यासाठी तुका म्हणे जाण हवे लाना वा काय शिका. ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्याने काम कमी करायची, फक्त वा काय शिकायचं. कामाचा निवडून येण्याचा सध्या तरी काही लय जवळचा संबंध राहिलेला दिसत नाही. उलट जास्त काम केल्या लवकर पडत आहे. लोकांचं असंच झालंय, काम मापात चालून द्यायची, फक्त गोड बोलत राहायचं. जे हरे लोक म्हणतात भारी माणूस आहे. हा म्हणजे नम्रता महत्वाची. ज्ञानोबा यांची कोबी म्हणून थोरपण पररासांनी जे उत्पत्ती अवघे विसरे जे जगा धाकुटे होई जे ते जवळीक माझे. जो जगाला सदा नम्र आहे, देव सांगतात माझ्या चरणाजवळ त्याला जागा आहे. जे ज्वारीचं कणीस वाकलेलं असतं त्याला आकडी म्हणतात आमच्या भागामध्ये. असं ठराविक कणस असतात बघा, असे आकडी म्हणतात. ते असे कापतात आणि ग्रामदैवत असेल ना, त्या ग्रामदैवताला पुढे अशा गावात अडकवितात मंदिराच्या पुढे. का? ते नम्र आहे. त्याचं धरणी मातेचा आभार म्हणता, आई तुझ्या कृपेनं माझ्या जीवनाची निर्मिती झाली, मी तुझ्या चरणाशी नम्र माझा माथा, मी तुझा आभार म्हणतो. ते असं वाकतं हो. ते वाकल्यामुळे ते देवाच्या दारात त्याला मान मिळाला. आणि जी ताट आहे त्याला मशनीत घालतात, जाग्यावर 5 कुटीच. का? हे वाकल्यामुळे राहिलं ना. महापुर्य झाडे जाती ते लवाळे वाचते, ते लवाळे वाचते, ते लवाळे वाचते. महापुरे झाडे जाते, ते लवाळे वाचते, ते लवाळे
मोठ्याले खोडाची झाडं जातात, पण ते लवाळे वाचा ती कशामुळं? वाकल्यामुळं. वाकायला शिका, नम्रता महत्वाची. अहंकार नको म्हणून तर नामदेवराने मागणी केली, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदाचा भाविकाशी. हरिपंडिताला जरा थोडा अहंकार झाला आणि म्हणले राहिलेलं रामायण कोण? नाथ बाबा म्हणले काळजी करू नका, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहीन. म्हणले गावबा? ते होतं बोहळा आहे म्हणले. असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाबोळा नसाव. बोहळा परवडला हो, पण गाबोळा म्हणजे अर्धा पिकलेला अर्धा कत्ता, सगळ्यात भयानक जात. अर्ध ज्ञान धोकाच देणार. मी तर म्हणतो निवळ मूर्ख परवडला, त्याला भांडणं करायचं कळत नाही. आणि अति विद्वान माणसं भांडणाच्या भानगडीत पडत नाही. भांडणाचा नाद कोणाला ज्याला थोडं कळतं ना ते जे वळवळ करतं. महिला म्हणतो तुमचा अनुभव, हांडा डोक्यावर पूर्ण रिकामा ठेवा तरी डोक्याला त्रास नाही, आका भरलेला हांडा डोक्यावर ठेवा तरी त्रास नाही, अर्धा हांडा भरला मनका गेलाच. हितच आहे. 2-4 पुस्तक वाचणारेच आम्हाला भिडत्यात. कीर्तन करताना धोतर का घालता, मग काय बरोबर करू का? तो आता धर्म मातीत घातला, आम्ही थोडाफार जपतोय, जगू दे ना आम्हाला. आणि जास्त ज्ञानही नसतं, पण उगा 2-4 पुस्तकं वाचायची, मूर्खाच्या संकेत बसायचं. हिंदू धर्मच बरा दिसतो तुम्हाला उचापत्या करायला, तुमच्या धमकात दुसरीकडे भिडा ना मग. बरोबर. तो कोंबाराने नेला विमानाला, तर विमान कुठं उतर म्हणजे तुझ्या बापाच्या राहणार. अरे हे तर प्रमाण आहे, प्रयाणा काळी देव विमान पाठविले. मग आमच्या प्रमाणात विश्वास नाही म्हणून तुला सांगाव तरी कोणत्या भाषेत? अरे तो कोबारा वैकुंठाला गेले, हे नांदुरकीचं झाड सांगते अजूनही देहूला जा बिजेला 12 वाजून 5 मिनिटांनी झाडाची पानं नाही, झाड हालतय. कोबारा वैकुंठात झाले, ते झाड साक्ष देते. अजून पुढचं सांगा, ज्ञानोबाराय आळंद देऊन पंढरपूरला निघाले की माऊलीच्या मंदिराला निर्जीव कळस हालतो, ही संतांची ताकद आहे. आणि खोटं वाटलं तर कीर्तन संपल्या युट्यूबला टाका, माऊली प्रस्थान 16 कळस एवढं टाका, त्याच्यात ती सगळ्या चॅनलनी असं चित्रीकरण केलं. ती कळस हाल, अरे कळस सांगतोय माऊली निघाले. आणि आताचे मूर्ख खरंच ज्ञानोबाराय निघाले असतील का? तू येऊ नको वारीत, पण जाते त्यांना नाव ठेवू नको ना. हो तू नाही ना आला, आमचं जोरदार चालू आमच्या पद्धतीनं, पण तू येड्यावानी करू नको ना. माळ तुला घालायची नाही तर घालू नको, पण घालणाऱ्याला नाव ठेवू नको ना. आणि तसल्यांची संख्या ज्यात झाली, एखादा वारकरी गावात वाढला, माळकरी झाला, लगेच त्याला टुचून आता काय गंधन बुकान हरिपाठ ज्ञानेश्वरी गाथा काकता भजनी मालिका नित्यनेम आळंदी दिहू पंढरी पैठण त्र्यंबकेश्वर भेटले का ज्ञानोबराय? ते म्हणतो नसती घातीचं बरं झालं असतं. ही काय बुद्धिभेद करणारी माणसं भयानक असतात माय बाबा. आणि आम्हाला तर लय भेटत यात रोज तरची. माझा एकदा कीर्तनाचा विषय झाला, शुद्ध बेजा पोटीन फळे रसाला गोमाटी. जसं पेराल तसंच उगवतं. आता काय चुकलं माझं? त्याला ज्ञानोबरायांची ओवी दिली, जे क्षेत्री जे पिरी जे ते वाचून आनन उपजे, पाहिजे त्याची देखेचे दर्पण आधारे. आरशात बघाल तेच दिसतंय, जैशा तैसा दावे आरसा नकट्या कैसा पालटे. आरशात बघाल तेच दिसतंय, जमिनीत पेराल तेच उगवतंय ना. काय चुकलं माझं? ते कीर्तन संपल्या मला भेटला, म्हणला पेराल तसं उगवतच नाही. म्हणलं झालं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं? भुईमुगाची शेंग माहिती ना, आज शेंगदाणा वर त्याला फोलकट आहे का नाही, शेंग ती फोडायचं मग शेंगदाणा बाहेर. मी मला शेंगदाणा आलाय, डायरेक्ट शेंगदाणा आला पाहिजे, टरफल्याचा काही संबंध? मला हलूनच द्या ना, उत्तर द्या. म्हणलं उत्तर देतो पण फुकट नाही. मग चहा प्यायला घरी न्यावं लागेल, नेतो मला. घरी प्यायला चहा गेलो आणि मग त्याला मी आधीच सांगितलं मला फक्त चहा ना. ते मला हा चहाच आणतो. त्याने असा कपात चहा आणला, मला धरा. म्हणला हा मला फक्त चहा. लय 4G माणसं आहेत बुवा, पुढचं सांगायची आधीच टाळ्या वाजवल्या. मला फक्त चहा. ते मला चहाच आहे, बिस्किट नाही आणलं. मला बिस्किटाचा जाळ कर, कप बी नको, नुसता चहा. म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल? म्हणलं मग टरफल्याशिवाय शेंगदाणा कसा येईल? म्हणलं तुमच्या कुठे नादी लाग, मग तुला आधी कळत नव्हतं का? अरे आम्ही रोज दनगाव फिरतो म्हणजे तो आम्हाला मूर्ख समजला आस का? उगा आम्ही बोलत नाही, आम्ही मौम्या नाहुनी. पण एक दिवशी मग आम्हाला कठीण वज्राचे वेद व्हायचे सुद्धा सुरू करावं लागेल. विडवलं अर्ध ज्ञान असणारी, उलट्या पालट्या लेखकांची पुस्तकं वाचणारी ही मूर्ख माणसं असते. ती काय आपल्या काय लय निष्ठावान असते, ती थोडीच गाता ज्ञानेश्वरीचं पारायण करणार. आणि एक वाक्य सांगतो, परमार्थात श्रद्धावान माणूस लागतो. लय चॅप्टर माणसाचं परमार्थात काम नाही.
चॅप्टर माणूस हा तर्कवान असतो असंच का तिकडं शोध लावेत बसा. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय आहे. तार्किकाचा टाका डायरेक्ट सांगितलं जी ते नकोच. बोहळा आहे का बोहळा चालन नाहीतर एक वाक्य सांगू का गावबा बोहळा आहे हो पण देव बोहळ्यालाच भेटत असतो. हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भावी काशी हरिपद प्राप्ती हरिपद प्राप्ती भोळ्या भावी काशी देव बोळ्याला भेटत असतो. हरिपद प्राप्ती भोळ्या भावी काशी अभिमानी अशी गर्भवासी परमार्थात बोळा पाहिजे म्हणजे गावबा बोळा असू दे बोळा. ऐका त्या गावबाला नाथबाबाने जवळ बोलावलं आणि नाथबाबाने गावबाला आलिंगन दिलं. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे आणि आलिंगने संताची दिव्य झाली माझी काही अनुभूती गावबाला आली. कृपा कटाक्ष नेहळेल ना आपल्या पदी बैसवल्या ते गावबाची काय दिव्यमय झाली. आणि ऐका त्या गावबानं राहिलेलं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथबाबांचं रामायण नेमकं कुठं संपलं गावबाचं कुठं सुरू झालं. आपल्याला हे लक्षात येत नाही. नाथ महाराजांनी इतकीच पावर गावबाच्या वाणीमध्ये निर्माण झाली. कशाची ताकद आहे. आलिंगन घडे मोक्ष सायुजता आणि आजही पैठणला जा नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी त्या गावबाचं मंदिर आहे. आपण सारिके करीती तात्काळ त्या गावबाला सुद्धा संतत्व पदाला प्राप्त करण्याची ताकद हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रगट करता येत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसा संतांचा